डम्पिंग ग्राउंडच्या धुरात आदिवासी गुदमरतोय। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे अराजकतेच्या खाईत लोटलेले असतानाच आता आदिवासी पाडे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत। खैरपाडा या आदिवासी पाड्याच्या लोकवस्तीलगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड निर्माण झाले आहे। सकाळ, दुपार व संध्याकाळ या ठिकाणी असलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आग लावण्यात येत असल्यामुळेच आदिवासींचा जीव कचऱ्याच्या धुरात गुदमरतोय। त्याचबरोबर येथील नागरिक दुर्गंधीत जगत असून त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक हे डोळे चुरचुरणे, दमा, टीबी यासारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त झाले आहे। याबाबतचा आपण सविस्तर तपशील पाहू। खैरपाडा या आदिवासी पाड्याच्या वस्तीलगत जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे या परिसराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे। घाणीमुळे या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते। परिणामी डासांचा प्रादुर्भावही या ठिकाणी वाढला आहे। त्यातूनच येथील हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे। धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असताना महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। नियमितपणे कचरा उचलला जात नसल्यानेच कचऱ्याचे ढीग साचून राहिल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे। येथील नागरिक समस्यामुळे हैराण झाले आहेत। येथील कचरा दररोज उचलून स्वच्छता करण्यात यावी, अशी येथील लोकांच्या मागण्या आहेत। खैरपाडा या ठिकाणी आदिवासी नागरिक, वयोवृद्ध, शाळकरी मुले यांची या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे। या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर असतो। यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी या ठिकाणी सुटली आहे। या ठिकाणी शाळकरी मुलं ही दररोज ये-जा करत असतात, त्यामुळे शाळकरी मुलांचेही या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, मात्र याकडे सर्वांनीच पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे। या दुर्गंधीमुळे या ठिकाणी मच्छर व डासांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे डेंग्यू व इतर रुग्णही या पाड्यात आढळून येत आहेत। तसेच जो कचरा जाळण्यात येतो त्याचे जे प्रदूषण होतं त्याचा त्रास नागरिकांना होत आहे। या दुर्गंधीमुळे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत महापालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। अशा प्रकारे खैरपाडा या आदिवासी पाड्यात प्रदूषणामुळे येथील आदिवासींचे जगणे असह्य झाले आहे। मात्र या गंभीर घटनेकडे वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आदिवासींमध्ये आता आम्हाला कोणीच वाली नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।